आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। तरसाडी येथे एकलव्य विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। बागलाण तालुक्यातील तरसाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तरसाडी ग्रामपंचायतीच्या वतीने यावर्षी एक आगळावेगळा आणि सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आलाय। गावातील श्रीमती उषामाई भामरे, श्रीमती बेबीबाई मोहन, श्रीमती वंदना चव्हाण, श्रीमती विठाबाई सोनवणे, श्रीमती मीनाबाई मोहन या एकल विधवा महिलांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करून उपस्थित एकल महिलांचा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आलाय। सामाजिक समता, महिला सन्मान आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे। दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा असते, मात्र यंदा तरसाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ही परंपरा बाजूला ठेवत समाजातील उपेक्षित व संघर्षमय जीवन जगणाऱ्या एकल महिलांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आलाय। त्यामुळे या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसून आला। या प्रसंगी उपस्थितांनी सांगितले की महिलांना केवळ सहानुभूतीची नव्हे तर सन्मानाची आणि समान संधीची गरज आहे। एकल महिलांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान देण्याचा सकारात्मक प्रयत्न व स्वातंत्र्याचा खरा अर्थ समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे गरजेचे आहे, असा संदेश ग्रामपंचायतच्या या उपक्रमातून देण्यात आलाय। तरसाडी येथील या नाविन्यपूर्ण उपक्रमाने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा केवळ राष्ट्रभक्तीपुरता मर्यादित न ठेवता महिला सन्मान आणि सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केलाय। यावेळी प्रशासक सरपंच सौ अर्चना रौंदळ, उपसरपंच लखन पवार, सदस्य नामदेव बोरसे, काळू पिंपळसे, दीपक रौंदळ, अनिता रौंदळ, कमलबाई गांगुर्डे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत आंबेकर, कर्मचारी विजय रौंदळ, मोठा भाऊ बागुल आदीसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी राजेंद्र वानले।